Hello everyone, we start our next nomenclature, that is IUPAC nomenclature of unsaturated hydrocarbons, that is alkenes and alkynes. ज्यामध्ये काय म्हणते अशा कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर बघायचं आहे आपल्याला IUPAC, ज्यामध्ये काय असणार डबल किंवा ट्रिपल बॉन्ड, म्हणजेच ते कसे असतील कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असेल त्याला आपण म्हणतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. डबल बॉन्ड असेल तर अल्किन्स आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काइन्स असं कन्सिडर करतो. ओके, आता बघू त्याचे रूल्स काय आहे. जर एखाद्या चेनमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असेल किंवा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तर त्याचे नॉमेनक्लेचरचे रूल बघू. पहिला रूल असा आहे, सेम मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळे रूल्समध्ये बेसिक रूल आधी सगळ्यात महत्त्वाचे आहेत, जे की आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. ठीक आहे, की ते सांगते की लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची, नंतर त्याला नंबरिंग कशी द्यायची, दोन्ही इक्वल डिस्टन्समध्ये असेल तर काय करायचं, हे सगळे रूल्स इथंसुद्धा अप्लाय होतील आणि त्याला इन्क्लूड करूनच आपण पुढचे रूल्स शिकणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा पहिला रूल काय असणार आहे, तेच की सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन दॅट इन्क्लूड द कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड. अशी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची की ज्यामध्ये काय असलं पाहिजे, कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट असला पाहिजे. ओके, मग ह्या ठिकाणी बघा बरं, पहिलं जे स्ट्रक्चर दिसत आहे त्यामध्ये लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आपण सरळही कन्सिडर केली असती, पण सरळमध्ये काय नाही आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट नाही, म्हणून आपण त्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम जास्त जरी असेल तरी ते आपण कन्सिडर करणार नाही. आपण अशी चेन कन्सिडर करणार ज्यामध्ये काय असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे नंबरिंग इथून स्टार्ट करायची बघा, 1 2 3 4. आलं लक्षात, हे काय झाली आपली पॅरेंट. आता तेच जर दुसरं स्ट्रक्चर बघितलं, दुसरं स्ट्रक्चर बघा, दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये स्ट्रेट चेन लॉंगेस्ट आहे, पण त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड प्रेझेंट आहे का नाही. मग ज्या ठिकाणी डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे, ती आपल्याला काय कन्सिडर करायची, ॲज अ पॅरेंट. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ते काय झालं, ॲज अ पॅरेंट. ओके, नंबरिंग बघा मग 1 2 3 4 5 6, ही काय झाली आपली पॅरेंट चेन. राहील लक्षात, ज्या ठिकाणी डबल बॉन्ड दिसला तिथून काय करायची, नंबरिंग सुरू करायची. आलं लक्षात. आता नेक्स्ट रूल बघते नंबरिंगचा. नंबरिंग ऑफ दिस चेन मस्ट बी डन इन सच अ वे दॅट कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड हॅज लोवेस्ट पॉसिबल लोकल नंबर. सिम्पल आहे, काय म्हणते आधीसारखंच, ज्या ठिकाणी तिथं सबस्टिट्यूट होते इथं काय आहे, डबल बॉन्ड. ज्या ठिकाणी डबल बॉन्ड असेल त्याला काय करायचे, लोअर पॉसिबल नंबर, कमीत कमी नंबर आला पाहिजे अशा वेळी काय करायची, नंबरिंग द्यायची. जसं या ठिकाणी लॉंगेस्ट चेन ही अशी सरळ आहे या दोन्ही ठिकाणी, डबल बॉन्ड या ठिकाणी या पहिल्या कार्बन ॲटमला आहे, म्हणून नंबरिंग कुठून स्टार्ट करणार आपण, अशी 1 2 3 4. आलं लक्षात. आणि या खालच्या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड राईट साईडला आहे, ट्रिपल बॉन्ड राईट साईडला आहे, म्हणून नंबरिंग कुठून स्टार्ट करणार, तिथून पुढे त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे, म्हणून 1 2 3 4. आलं लक्षात. हे झालं त्याचा रूल, जे की लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आणि नंबरिंगचा. राहील लक्षात इथपर्यंत. आता बघू आपण नेक्स्ट रूल काय म्हणते. म्हणजे आता बघा, नेक्स्ट रूल म्हणते, जर समजा एखाद्या चेनमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असेल, काय प्रेझेंट असेल, डबल बॉन्ड, द एंडिंग ANE ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय ENE फॉर ॲन अल्किन अँड YNE फॉर द अल्काइन, and the position of carbon atom from which multiple bonds start is indicated by the smaller local number of two multiple bonded carbon before the ending ENE and YNE. सिम्पल आहे रूल. बघा, इंग्लिशमध्ये वाचल्यावर थोडंसं कन्फ्यूज होत असेल, मराठीतून सांगते. ठीक आहे, सिम्पल म्हणते रूल. काय म्हणते, ज्या ठिकाणी आपण बघितलं की लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन अशी सिलेक्ट करायची ज्यामध्ये काय असेल, डबल बॉन्ड. दुसरा म्हणते नंबरिंग अशी द्यायची ज्यामध्ये सबस्टिट्युएंटला कसा पाहिजे, लिस्ट पॉसिबल नंबर. तिसरा रूल म्हणते, जर डबल बॉन्ड असेल तर अल्केनचा, ठीक आहे, पॅरेंट आपला अल्केन असेल सॅच्युरेटेड, त्याचा ANE कशाने रिप्लेस करणार, ENEनं. कशाने, ENE. कधी, जर डबल बॉन्ड असेल. आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर कशाने करायचं आपल्याला, YNE. कशाने करायचं, YNE. ओके, मग या पहिल्या स्ट्रक्चरमध्ये बघा. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे YNE किंवा ENEने रिप्लेस करत असताना त्याआधी काय लिहायचं, त्याचा लोकल नंबर. काय लिहायचा, लोकल नंबर, की ज्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड आहे त्याचा नंबर.
ओके. आणि डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड स्टार्ट होतो, एंड होतो तो लिहायचा नाही. ज्या ठिकाणी डबल बॉन्ड काय होतो, स्टार्ट. आता ह्या ठिकाणी बघा डबल बॉन्ड स्टार्ट कुठून होतो, पहिल्या कार्बन ॲटमला. मग नंबर ऑफ कार्बन किती आहे, 4, ज्याला आपण ब्युटेन म्हणतो. पण ह्या ठिकाणी पहिल्याला काय आहे, डबल बॉन्ड, म्हणून आपण काय करणार, ब्युटेनचा एन कशाने रिप्लेस करणार, ENE, आणि समोर ज्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड आहे तो नंबर द्यायचा. म्हणून कसं येणार, ब्यूट 1 ENE. राहील लक्षात. सेम जर आपण दुसरं स्ट्रक्चर बघितलं, हे ह्या ठिकाणी पहिल्या कार्बन ॲटमला काय आहे, ट्रिपल बॉन्ड, नंबर ऑफ कार्बन ॲटम 4, म्हणजे आपण ब्युटेनच कन्सिडर करतो. पण ENE कशाने रिप्लेस होणार, ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE, आणि आधी काय लिहायचं, त्याचा लोकल नंबर, म्हणजे ज्या कार्बन ॲटमला ट्रिपल बॉन्ड आहे. कितव्या कार्बन ॲटमला आहे, पहिल्या, म्हणून काय येणार, ब्यूट 1 YNE. राहील लक्षात. हे झाला त्याचा रूल. नेक्स्ट रूल म्हणते, इफ द मल्टिपल बॉन्ड इज equidistant from both the end of a selected chain, then carbon atom are numbered from that end which is nearer to the first branching. काय म्हणते, जर समजा डबल बॉन्ड, ठीक आहे, मल्टिपल बॉन्ड इक्विडिस्टन्सवर असेल. आता आपण इथं पहिल्या रूलमध्ये बघितलं की ज्या डायरेक्शननी तो नियरर असेल त्या डायरेक्शननी नंबरिंग द्यायची. ह्या नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये बघितलं की त्या ठिकाणी काय आहे, डबल बॉन्ड. इकडून जरी घेतलं तर 1 2 3 तिसऱ्याच कार्बन ॲटमला यायला, इकडून जरी घेतलं तर 1 2 3 कितव्या कार्बन यायला, तिसऱ्याच कार्बन ॲटमला. रूल म्हणते, इफ द मल्टिपल बॉन्ड इज इक्विडिस्टन्स, सेम डिस्टन्सने असेल फ्रॉम द बोथ द एंड, दोन्ही साईडनी, तर काय करायची, अशी चेन सिलेक्ट करायची आणि अशा डायरेक्शननी नंबरिंग द्यायची ज्या डायरेक्शनला ब्रँच कशी आहे, नियरर, जवळ आहे. ब्रँच म्हणजेच काय, आपला सबस्टिट्युएंट कसा आहे, नियरर. मग मला सांगा बरं, जर ह्या डायरेक्शननी बघितलं तर सबस्टिट्युएंटला कितवा नंबर येते, 1 2 3, आणि ह्या डायरेक्शननी बघितलं असं की सबस्टिट्युएंटला कितवा नंबर येते, 1 2. मला सांगा बरं, 2 नियरर येते की 3, अगदी बरोबर 2, म्हणून नंबरिंग कशी देणार आपण, ह्या डायरेक्शननी. ओके, आलं लक्षात. आता या दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये बघा, दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा सेम आहे, दोन्ही कसे आहेत, इक्विडिस्टन्स, पण नंबरिंग कुठं आहे, ह्या साईडनं, म्हणून नंबरिंग कशी देणार, इकडून. आलं लक्षात. म्हणजे जर समजा दोन्हीही स्ट्रक्चर म्हणण्यापेक्षा एखाद्या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड सेम डिस्टन्सवर असतील, जेणेकरून आपल्याला नंबरिंग देताना अडचण जाईल, तर बघायचं त्या ठिकाणी एखादा सबस्टिट्युएंट त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का ते चेक करायचं. सबस्टिट्युएंट प्रेझेंट असेल तर ज्या सबस्टिट्युएंटला लिस्ट पॉसिबल नंबर येईल त्या डायरेक्शननी काय करायची, नंबरिंग कंटिन्यू करायची. ओके, नेक्स्ट रूल बघू. नेक्स्ट रूल काय म्हणतो, इफ द पॅरेंट चेन कंटेन 2 डबल बॉन्ड्स और 2 ट्रिपल बॉन्ड्स देन इट इज नेम्ड ॲज अ डाईन, म्हणजेच DIENE और DIYNE. इन ऑल केसेस A of ANE दॅट इज अल्केन इज रिटेन. म्हणजे सिम्पली बघा काय म्हणते, आधी बघितलं आपण की एकच डबल बॉन्ड किंवा एकच ट्रिपल बॉन्ड असेल तर नंबरिंग कशी द्यायची, कोणाला लोएस्ट कन्सिडर करायचं. आलं लक्षात. पण ह्या ठिकाणी नेक्स्ट रूल म्हणते, जर दोन्ही एखाद्या स्ट्रक्चरमध्ये दोन्ही बॉन्ड प्रेझेंट असतील, एखाद्या स्ट्रक्चरमध्ये 2 सेम बॉन्ड प्रेझेंट असतील, डबल बॉन्ड 2 असतील किंवा ट्रिपल बॉन्ड 2 असतील, तर त्या ठिकाणी आपण ह्याच्या आधीच बघितलं, सेम असेल, सबस्टिट्युएंट सेम असेल तर आपण डाईन वापरतो, ह्या ठिकाणी डाय वापरतो. ठीक आहे, डाय, ट्राय, टेट्रा. तसंच ह्या ठिकाणी जर डबल बॉन्ड सेम असेल तर ह्या ठिकाणी सुद्धा काय वापरणार आपण, डाय. फक्त ह्या ठिकाणी जो डबल बॉन्ड आहे त्याचं ENE लावायचं. 3 असेल तर ट्राय ENE, 4 असेल तर टेट्रा ENE. ठीक आहे, ह्या स्ट्रक्चरमध्ये किती आहेत, 2 डबल बॉन्ड, पहिल्या आणि तिसऱ्या कार्बन ॲटमला 2 डबल बॉन्ड आहेत, म्हणून काय लावणार आपण, डाय. काय आहे, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड डिनोट कशाने करतो, ENE. फक्त ह्या ठिकाणी रूल म्हणतो की जेव्हा अल्केनचा A ह्या ठिकाणी कसा राहील, रिटेन. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, एरवी आपण लिहिलं असतं आधीच्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर पेंट 1 ENE असं बघितलं आपण, पेंट. पण ह्या ठिकाणी एला काय करायचं, जशाला तसं त्या स्ट्रक्चरमध्ये ठेवायचं. फक्त ह्या अल्किनचा काय रिप्लेस करायचं, NE. काय रिप्लेस करायचं, फक्त NE. बाकी अल्का जशाला तसंच ठेवायचं. आलं लक्षात. अल्का म्हणजे अल्केनचा अल्का. म्हणजे ह्या ठिकाणी काय लिहिणार मग, पेंटा, हेक्झा. आलं लक्षात, ब्युटा. आलं लक्षात. आणि समोर मग त्याचा नंबर लिहायचा ज्या ज्या पोझिशनला डबल बॉन्ड आहेत, 1,3 डायनी. सेम रूल ट्रिपल बॉन्डसाठी. ह्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर 2 आहेत, नंबर ऑफ कार्बन ॲटम 6. म्हणजे ह्या ठिकाणी त्याचं कोणतं फॉर्म येणार,
अल्कासारखं हेक्झा कोणतं आहे ना, हेक्झा. मग या ठिकाणी किती कार्बन ॲटमला आहेत डबल बॉन्ड, पहिल्या आणि चौथ्या, म्हणून काय ना हेक्झा 1,4 डाईन. आलं लक्षात. हे झाला रूल नंबर 6. नेक्स्ट रूल काय म्हणते बघा बरं, रूल नंबर 7. इफ द पॅरेंट चेन कंटेन बोथ डबल अँड ट्रिपल बॉन्ड देन कार्बन ॲटम आर नंबर्ड फ्रॉम दॅट एंड व्हेअर मल्टिपल बॉन्ड इज नियरर. काय म्हणते, जर समजा एखाद्या पॅरेंटमध्ये दोन्ही बॉन्ड प्रेझेंट असतील, डबल ए असतील आणि ट्रिपल ए असतील, तर काय करणार, ज्या डायरेक्शनना डबल किंवा ट्रिपल बॉन्ड जवळ असेल त्या डायरेक्शनवरून काय करायची, नंबरिंग द्यायची. आणि लिहित असताना आधी काय लिहायचं, छोटे मिया दॅट इज डबल बॉन्डचा नंबर दॅट इज EN लिहायचं, आणि फॉलोड बाय द YNE दॅट इज बडे मिया दॅट इज ट्रिपल बॉन्ड. लक्षात ठेवायचं, आधी डबल बॉन्ड आधी, नंतर ट्रिपल बॉन्डचा, आणि पर्टिक्युलर त्याचं नंबरिंगसुद्धा ज्या कार्बन ॲटमला ते आहे ते नंबर पुटअप करायचं. बघा बरं, या स्ट्रक्चरमध्ये पहिल्या कार्बनला डबल बॉन्ड आणि तिसऱ्या कार्बन ॲटमला काय आहे, ट्रिपल बॉन्ड. जर ह्या डायरेक्शननी नंबरिंग पॉसिबल होत होती का, नव्हती. का, कारण की डबल बॉन्ड इकडून जवळ होता. रूल म्हणते ज्या साईडनी जवळ असेल डबल किंवा ट्रिपल बॉन्ड त्या डायरेक्शननी नंबरिंग द्यायची. फक्त IUPAC नेम लिहित असताना त्या ठिकाणी आधी छोटे मियाचा नंबर लिहायचा आणि EN लिहायचं, नंतर ट्रिपल बॉन्डचा म्हणजेच बडे मियाचा 3 नंबर लिहायचा आणि YNE लावायचं. मग बघा बरं, स्ट्रक्चरमध्ये हा स्ट्रक्चर दिसत आहे का सगळ्यांना, हे स्ट्रक्चर बघा. ह्या ठिकाणी नंबरिंग दिली आपण 1 2 3 4 5. आधी काय येणार मग, नंबर ऑफ कार्बन ॲटम 5 म्हणजे पेंट, काय येणार पेंट. आणि पहिल्याला काय आहे डबल बॉन्ड आणि तिसऱ्याला आहे ट्रिपल बॉन्ड. मग आधी काय येणार, पहिला 1 EN नंतर 3 YNE. आलं लक्षात. ह्या ठिकाणी बघा बरं, ह्या ठिकाणी काय जवळ आहे, ते ट्रिपल बॉन्ड जवळ आहे, बरोबर आहे. म्हणून नंबरिंग आपण कुठून स्टार्ट केली, ट्रिपल बॉन्डपासून 1 2 3 4 5 6. पण ह्या ठिकाणी लिहित असताना छोटे मिया आधी नंतर बडे मिया. मग छोटे मियाचा नंबर किती आहे, 4. मग काय लिहिणार, नंबर ऑफ कार्बन ॲटम 6, हेक्स 4 EN, डबल बॉन्ड असल्यामुळे EN आणि ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे 1 YNE. आलं लक्षात. हे झाला त्याचा रूल, हे काय झालं त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर. इथपर्यंत आलं लक्षात. नेक्स्ट बघू रूल काय म्हणते. रूल, इफ देअर इज अ टाय बिटवीन द डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड द डबल बॉन्ड गेट द लोअर नंबर. आता परत प्रॉब्लेम आला. आपण डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड बघितलं कसं द्यायचं, पण ह्या ठिकाणी प्रॉब्लेम काय आला की जर दोघांचीही पोझिशन जर इक्वलच असेल, तसं या स्ट्रक्चरमध्ये दिलं तर ह्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आहे जोही पहिल्या कार्बन ॲटमला आहे, आणि ह्या ठिकाणी काय आहे डबल बॉन्ड तोही कोणत्या कार्बन ॲटमला आहे, पहिल्याच. मग अशी जर कंडिशन झाली तर लोअर नंबर कोणाला द्यायचा, डबल बॉन्डला, छोटे मियाला नेहमी आधी. म्हणून ह्याची नंबरिंग कशी देणार आपण, ह्या डायरेक्शन, ज्या ठिकाणी डबल बॉन्ड कसं आहे नियरर. म्हणजे 1 2 3 4 5 लिहित असताना सेम रूल. पेंट, नंबर ऑफ कार्बन ॲटम 5 म्हणजे पेंट, पहिल्याला EN चौथ्याला YNE म्हणजेच ट्रिपल बॉन्ड. आलं लक्षात. हे झाला जर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतील, म्हणजेच अल्किन किंवा अल्काइन्स म्हणजेच डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर हे त्याचे रूल्स आहेत. आलं लक्षात. रूल्स परत बघा, नीट वाचा, काही डाऊट असेल तर विचारा. कळाले सगळ्यांना इथपर्यंत रूल्स. थँक्यू.